काही जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप सुरू आहे, तर काही जिल्ह्यांना अद्याप 1 रुपयाही पीक विमा मिळालेला नाही। बरेच शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। काही जिल्ह्यात अजून कॅल्क्युलेशनच सुरू झालेलं नाही, तर सर्व जिल्ह्यांना सम प्रमाणात पीक विमा मिळणार नाही। काही जिल्ह्यांना 75% पीक विमा मिळणार आहे, तर काही जिल्ह्यांना 25% पीक विमा मिळणार आहे। कोणत्या जिल्ह्यांना 75% पीक विमा मिळणार आहे, तर कोणत्या जिल्ह्यांना 25% पीक विमा मिळणार आहे, राहिलेल्या जिल्ह्यांना कधी पीक विमा मिळणार आहे, किती जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत पीक विमा जमा झाला, याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। त्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे जालना। या जिल्ह्यात तसे पाहिलं तर एकाच ट्रिगर अंतर्गत जास्त प्रमाणात क्लेम करण्यात आले आहेत। स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 196 कोटींचा पीक विमा वितरित होऊ शकतो स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी जालना जिल्ह्यासाठी। त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूपच कमी पीक विमा मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे। खूप कमी पीक विमा मिळणार तर आहेच, परंतु जालना जिल्ह्यातून पोस्ट हार्वेस्टचे क्लेम होते, त्यासाठी 65 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। असं दोन्ही मिळून 263 कोटी रुपयांची रक्कम जालना जिल्ह्याला मिळू शकते आणि त्यामुळे जालना जिल्ह्याला दोन्ही मिळून असला तरी खूपच कमी पीक विमा हा मिळणार आहे। जिल्हा पाहिला तर खूप मोठा आहे आणि रक्कम पाहिली तर त्या दृष्टीने खूपच बारकी आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी। या जिल्ह्यासाठी 52 महसूल मंडळामध्ये पीक विमा वाटप सुरू झालेला आहे। एकूण 426 कोटी 55 लाख रुपये पीक विमा वाटप सुरू झालेला आहे। हा पीक विमा आजपासून वाटप सुरू झालेला आहे, म्हणजे आज 18 एप्रिल आहे। 18 एप्रिल रोजीपासून परभणी जिल्ह्यामध्ये पीक विमा हा वाटप सुरू झालेला आहे। परभणी जिल्ह्यात 75% पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागला आहे आज सकाळपासून। त्यामुळे हे तर फिक्स झालं आहे की परभणी जिल्ह्यामध्ये 75% पीक विमा हा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे। तरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्हा या जिल्ह्यात 357 कोटी 21 लाख रुपयांचा निधी पीक विम्यासाठी मंजूर केला आहे। यामध्ये 92 महसूल मंडळांचा समावेश आहे। या जिल्ह्यात सुद्धा 75% पीक विमा मिळू शकतो, परंतु अजून वाटप ही सुरू झालेलं नाही, म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये अजून पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं नाही। तिथे निधी सुद्धा वितरित केलेला आहे। 75% पीक विमा मिळण्याची सुद्धा शक्यता या जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली। हिंगोली जिल्हा 25% अग्रिमसाठी पात्र आहे। आता तुम्ही अगोदर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यामध्ये 3 जिल्हे अग्रिमसाठी पात्र आहेत। 4 जिल्ह्यांचा प्रस्ताव दिला होता, परंतु यवतमाळ जिल्हा हा वगळण्यात आलेला आहे। त्याची अधिसूचना ही फेटाळलेली आहे आणि हिंगोली जिल्हा पात्र आहे, त्यासाठी 25% अग्रिम विमा हिंगोली जिल्ह्याला देण्याचा प्रस्ताव सुद्धा मंजूर केलेला आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अग्रिम पीक विम्याची 25% रक्कम जमा सुद्धा झालेली आहे, परंतु राहिलेला 75% पीक विमा रक्कम मंजूर केले आहे, परंतु अजूनही वाटप सुरू मात्र झालेले नाही। म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये 25% पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे, म्हणजे जे अग्रिमचं आहे ते, परंतु 75% पीक विम्याचे वाटप आहे ते मात्र अद्याप सुरू झालेलं नाही। यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव। धाराशिवमध्ये तर फिक्स 75% पीक विमा मिळणारच आहे। धाराशिवमध्ये 231 कोटी 5 लाख रुपयांची पीक विमा हा मंजूर केलेला आहे। कालपासून त्याचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे। आपल्याला कमेंट्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अपडेट सुद्धा आलेले आहे की धाराशिवमध्ये 75% पीक विमा आमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। त्यामुळे काल सकाळपासून धाराशिवमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 75% पीक विमा ही जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर। हा जिल्हा सुद्धा मागच्या 2 दिवसापासून 75% पीक विमा वाटप सुरू आहे। यामध्ये 60 महसूल मंडळ सामील आहेत, म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मागच्या 2 दिवसापासून 75% पीक विमा वाटप करायला सुरुवात झाला आहे। जवळजवळ
खूप असे जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये 75% पीक विमा हा वाटप सुरू आहे। फक्त काही जिल्हे आहेत की जिल्हे अग्रिमसाठी निवडले आहेत। अग्रिमचा पीक विमा हा फक्त 25% येणार आहे। बाकी सर्व पीक विमा हा 75% देण्याची शक्यता आहे। तर यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यात 78 महसूल मंडळात पीक विमा वाटप होणार आहे। हा पीक विमा सोयाबीन, कापूस, तूर व मूग या सर्व पिकांचा पीक विमा कालपासूनच वाटप सुरू झालेला आहे। हा पीक विमा सुद्धा 75% पीक विमा जमा होत आहे। म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा 75% पीक विमा काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। कालपासून याचं वितरण सुरू सुद्धा झालेलं आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे यवतमाळ। यवतमाळ जिल्ह्यात अग्रिम पीक विम्याला जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव दिला होता, परंतु पीक विमा हा फेटाळलेला आहे। परंतु अग्रिम पीक विमा फेटाळलेला आहे, जो की 25% अग्रिम पीक विमा मिळतो तो फेटाळलेला आहे। परंतु बाकीचा 75% पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। यासाठी 29 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर झालेला आहे। म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात जरी अग्रिम पीक विम्यासाठी फेटाळलं असेल तरी बाकीचा राहिलेला 75% पीक विमा कालपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे यवतमाळ जिल्ह्यात। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती। अमरावती पीक विमा वाटप सुरू झालेला आहे। त्यासाठी 60 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर झालेला आहे केलेला आहे। या जिल्ह्यात 2 ट्रिगर मार्फत पीक विमा हे वाटप सुरू झालेलं आहे। तर अमरावती जिल्ह्यातील 2 ट्रिगर मार्फत पीक विमा मिळणार आहे। 60 कोटी रुपयांचा निधी सुद्धा या जिल्ह्यासाठी निगमित केलेला आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला। या जिल्ह्यात 50 महसूल मंडळासाठी पीक विमा मंजूर झालेला आहे। या जिल्ह्यात फक्त एकाच ट्रिगर मार्फत पीक विमा मिळणार आहे। यासाठी 66 कोटी 64 लाख रुपयांचा पीक विमा वाटप सुरू सुद्धा झालेलं आहे। अकोला जिल्ह्यामध्ये बघा, अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा वाटप हे सुरू झालेलं आहे। एकाच ट्रिगर मार्फत पीक विमा हा अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम। वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे। 44 महसूल मंडळात हा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे। या जिल्ह्यात सुद्धा 75% पीक विमा मिळण्याची शक्यता असल्याचे दर्शवण्यात आलेले आहे। हे जिल्हे आता आपण पाहिलेले बघितले ज्यामध्ये पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे। काही जिल्ह्यांमध्ये 25% तर काही जिल्ह्यांमध्ये 75%। परंतु आता मोठ्या प्रमाणात प्रतीक्षित असलेले जिल्हे आहेत सांगली, सातारा, सोलापूर, पुणे किंवा सध्या परभणी, अकोला या जिल्ह्यात सुद्धा पीक वाटप सुरू झालेलं आहे। परंतु प्रतीक्षित असलेले जिल्हे आहेत सांगली, सातारा, सोलापूर, पुणे हे जिल्हे प्रतीक्षित असलेले आहेत। सध्या सुरू झालेले जिल्हे आहेत परभणी, अकोला या जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा जमा सुद्धा होऊ लागलेला आहे। बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 75% पीक विमा या परभणी, अकोला या जिल्ह्यांमध्ये व्हायला सुरुवात झाली असेल। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की कोणत्या जिल्ह्यांमध्ये 75% पीक विमा जमा होऊ लागलेला आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये 25% पीक विमा जमा होऊ लागलेला आहे आणि कोणते जिल्हे अजून प्रतीक्षित आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये 1 रुपयाही आलेला नाही। असे बरेच जिल्हे आहेत। अजून सांगली, सातारा, सोलापूर, पुणे इतकेच नाही तर अजून बरेच जिल्हे आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये 1 रुपयाही अद्याप आलेला नाही। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रतीक्षित आहे। सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।